श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात जर संकट असतील ना, तुमचं मन अस्वस्थ असेल किंवा तुमच्यावरती अडचणी असतील, कष्ट करूनही जर तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल, संकट वारंवार येत असतील किंवा तुमच्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नसतील ना, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जिथे मानवाची शक्ती संपते ना, तिथे गुरुची कृपा होते. आणि त्यामुळेच आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत हे काम करायचंच आहे. वेळात वेळ काढून तुम्हाला हे काम करायचं आहे. कारण की जर का तुम्ही हे काम केलं ना, तर तुमची इच्छा 100% म्हणजे 100% पूर्ण होणार. तर ते काम कोणतं आहे, कसं करायचं आहे, नियम काय आहेत, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्याला काय करायचं आहे बघा. 7 दिवसाचं श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण स्वामी प्रकट दिनापर्यंत पूर्ण करायचं आहे. तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येणार असेल, अडचणी येणार असेल, तर तुम्ही आज, उद्या, परवा कधीही पारायणाला बसा. अडचणी येणार नसेल तर लक्षात ठेवा, 20 तारखेला स्वामी प्रकट दिन आहे. त्यामुळे 19 तारखेलाच तुमचं पारायण संपेल. अशा पद्धतीने तुम्ही पारायणाला बसायचं आहे. आता तुम्ही म्हणताल, श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कसं करायचं, काय करायचं, आम्हाला माहिती आहे, तरी पण कधी कधी आपल्याकडून चुका होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि 100% मला खात्री आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला ना, तर तुमच्या मनामध्ये देखील इच्छा होईल की नाही, मी पण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. श्री गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे फक्त कथा नाही आहे, तर हा ग्रंथ म्हणजे दत्त महाराजांचा साक्षात आपल्यासाठी आशीर्वाद आहे. या पवित्र ग्रंथामध्ये ना, श्री दत्तात्रेयांच्या अवताराच्या लीलाचे वर्णन केलेले आहे. ज्यांनी भक्तांचे अशक्य वाटणारे प्रश्न देखील सोडवलेले आहेत. अंधांना दृष्टी दिली आहे, निर्धनांना आधार दिलेला आहे आणि निराशांना आशा दिलेली आहे. आणि खरंच मी सांगते, जो भक्त श्रद्धेने याचं पारायण करतो ना, त्याच्या जीवनामध्ये बदल अटळ असतो. कोणतीही संकट असू द्या, कोणत्याही अडचणी असू द्या, फक्त आणि फक्त उत्तर एकच आहे की तुम्ही हे पारायण करा आणि त्या संकटातून मुक्त व्हा. खरंच खूप खूप प्रभावशाली असा हा ग्रंथ आहे. त्यामुळे तुम्ही स्वामींचं प्रकट दिनाचं औचित्य साधून नक्की श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा. बघा, त्याच्यासाठी नियम खरंच खूप कठीण आहेत. नियम अगोदर मी सांगते. माहिती असतील तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण जर अगोदर केलं असेल, पण ज्यांनी केलं नाहीये किंवा ज्यांनी विसरले आहे ज्यांच्याकडून नियम, तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्याला एकधान्य खायचं असतं. वेगळ्या वेगळ्या भाज्या वगैरे असं काही खायचं नाही आहे. कांदा, लसूण अशा गोष्टी देखील वर्ज्य करायच्या आहेत. भाकरी किंवा चपाती दोन्हीपैकी एक खाल्लं ना, तर 8-7 दिवस तुम्हाला तेच खायचं आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला खाली जमिनीवर झोपायचं आहे. जमिनीवर म्हणजे तुम्ही गोधडी घेऊ शकता, पण पारायणाच्या अगोदर तुमची गोधडी वगैरे तुम्हाला धुवून घ्यायची आहे. तुमचं स्वतःचं एक सेपरेट अंथरूण पांघरून ठेवा. पलंगावर अजिबात झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही आहे. पराजन्य त्याग करायचा आहे, पराजन्याचा. त्यासोबतच ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि मांसाहार करायचा नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही आहे, कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही आहे. कारण की ज्याच्या मनी नाही भाऊ आणि देवा मला पाव जर म्हटलात ना, तर कधीच देव तुमच्यावर प्रसन्न होणार नाही आहे. मनी भाव ठेवा आणि कोणाबद्दलही वाईट विचार करू नका. त्यासोबतच तुम्हाला पारायण करण्या अगोदर संकल्प करायचा आहे. संकल्प तुम्ही घरी करू शकता किंवा केंद्रामध्ये जाऊन किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन जाताना खडीसाखर आणि नारळ घेऊन जायला विसरू नका. केंद्रामध्ये देखील गेलं तर तुम्हाला तिथे खडीसाखर आणि नारळ मिळेलच. तो महाराजांपुढे ठेवा. तुमची जी काही इच्छा आहे ती महाराजांना सांगा. तुमचं नाव, गोत्र सांगा आणि घरी येऊन तुम्ही पारायणाला सुरुवात करा. पारायण करताना 12 ते 12:30च्या काळामध्ये पारायण केलं जात नाही. कारण की दत्त महाराजांच्या भिक्षेचा अवधी असतो, तो त्या काळामध्ये आपण पारायण करायचं नाही. त्यामुळे तुम्ही शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठा, सकाळी लवकर उठून अंघोळ करा, देवपूजा करा आणि त्यानंतर लगेच पारायणाला बसा. त्याच्यासाठी तुम्ही पूजा अगोदर मांडायची आहे. त्यामुळे त्या दिवशी, पहिल्या दिवशी तर तुम्हाला खूप जास्त वेळ लागेल,
पण काही नाही. जर तुमच्या मनामध्ये भक्ती असेल ना, तर टाईम कसा निघून जाईल हे देखील तुम्हाला कळणार नाही आहे. त्यासोबतच रोज किती अध्याय वाचायचे, तुम्हाला काय बोलायचं आहे, काय नाही बोलायचं आहे. तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथ जर घरी आणला ना, त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. तुम्ही फक्त ग्रंथ घरी आणा आणि त्याच्या पेजवर तुम्हाला सगळे, आज तुम्हाला एवढे अध्याय वाचायचे आहेत, स्वामी समर्थांचा मंत्र म्हणायचा आहे, गायत्री मंत्र म्हणायचा आहे. सगळी काही माहिती तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये मिळेल. खरंच मी तुम्हाला कळकळून विनंती करते की तुमची कोणती पण इच्छा असू द्या, तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण नक्की करा स्वामी प्रकट दिनापर्यंत.